आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। महाराष्ट्र शासनाकडून विधान भवनामध्ये आज 4 खेळाडूंचा सत्कार। रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबेंना 1 कोटींचं रोख बक्षीस मिळणार। संध्याकाळी 4 वाजता खेळाडूंचा गौरव। विधिमंडळाच्या बाहेर लावलेल्या बॅनरवर विरोधकांची टीका। बॅनरवर टीम इंडियाचा नाही तर शिंदे दादा फडणवीसांचे फोटो असल्यानं रोहित पवारांची टीका। ओपन डेक बसवर टीका करणारे रोहित शर्माच्या मागे फोटोसाठी पळत होते। भाजपा आमदार नितेश राणेंची रोहित पवारांवर जोरदार टीका। नितेश राणेंकडून रोहित पवारांचा डबल ढोलकी असा उल्लेख। रोहित शर्माच्याकडे फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पोट धरून पळत होता। आम्ही पाहिलं ते शेमड्यासारखं पहिलं बसच्या नावाने रडायचं आणि मग संध्याकाळी त्या रोहित शर्माच्याच फोटो काढण्यासाठी त्याच्या मागे पळत बसायचं। मंत्रिपदासाठी नितेश राणे फडणवीसांना खुश करण्याचा प्रयत्न करतायत। नितेश राणेंच्या टीकेवर रोहित पवारांचं प्रत्युत्तर। देवेंद्र फडणवीस साहेब या नेत्यांना खुश करण्यासाठी नितेश राणे नेहमी प्रयत्न करतात। त्यांना असं वाटतं देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश केलं तर मंत्रिपद शेवटच्या 4 महिन्यासाठी तरी मिळेल। टीम इंडियाच्या विजयी रॅलीमध्ये गर्दी अनियंत्रित। गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलिसांचा सौम्य लाठीमार। मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये लाखोंच्या गर्दीमुळे काहींची प्रकृती बिघडली। मुंबईतल्या जीटी रुग्णालयामध्ये 9 जणांवर उपचार। माझ्यावरील कारवाई एकांगी तर निलंबनाच्या 3 दिवसांची भरपाई भरून काढणार। निलंबनानं तर विधिमंडळामध्ये येताच विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची आक्रमक भूमिका। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गट भाजपला धक्का देणार। माजी उपमहापौर राजू शिंदेंसह 6 ते 8 माजी नगरसेवक ठाकरे गटामध्ये जाणार। रविवारी होणाऱ्या शिवसंकल्प मेळाव्यामध्ये प्रवेश होणार। भाजपमध्ये राहून प्रश्न सुटत नाहीत। कार्यकर्त्यांची भावना, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी 5 ते 6 नगरसेवकांसोबत ठाकरे गटामध्ये जात आहे। राजू शिंदेंची प्रतिक्रिया। आता लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्यांचंच आम्हाला जर काम करायचं असेल तर मग भारतीय जनता पार्टीमध्ये राहून काम काय करायचं। त्यासाठी मग दुसरा पर्याय म्हणून त्यांनी सांगितलं बाबा आपण उद्धव साहेबांच्या उद्धव सेनेमध्ये केलं पाहिजे। 5 ते 6 नगरसेवक माझ्यासहित प्रवेश करण्याच्या विचारात आहे। विधानसभेच्या जागांवरून भाजप आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच। छत्रपती संभाजीनगरमधल्या शिंदे गटाच्या संजय शिरसाट आणि प्रदीप जयस्वाल यांच्या मतदारसंघावर भाजपचा दावा। भाजपकडून संभाजीनगर पश्चिम आणि संभाजीनगर मध्यची जागा सोडण्याची मागणी। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची प्रकृती खालावली। चक्कर येत असल्यामुळे अंधारेंची डॉक्टरांकडून तपासणी। पोलीस भरतीची वयोमर्यादा वाढवण्याच्या मागणीसाठी अंधारेंचं उपोषण। सुषमा अंधारेंचं कालपासून आझाद मैदानावर उपोषण। पोलीस भरतीमधील उमेदवारांसह सुषमा अंधारेंचं उपोषण। भरतीसाठी वयोमर्यादा वाढवण्याची उमेदवारांची मागणी। अंधारे वयामध्ये बसत नाहीत, पोलीस भरतीसाठी एक वय लागतं। संजय शिरसाट यांचा सुषमा अंधारेंच्या आंदोलनावर टीका। तर मूर्खांवर काय बोलायचं, शिरसाटांच्या टीकेला सुषमा अंधारेंचं जोरदार प्रत्युत्तर। सुषमा अंधारे आंदोलनाला बसतायत नाही, मला वयात बसत नाहीत तिथं। त्याला एक पोलीस भरतीसाठी एक नेमकं एक वय लागतं, त्या वयाच्या नंतरचा लोक घेत नाहीत पोलीस भरतीमध्ये। आणि राहिला युवकांचा प्रश्न, ते प्रश्न सोडवण्याची ताकद सरकारमध्ये। माझ्या वक्तव्याचा विपर्यास, कुणाला उद्देशून बोलायचं नव्हतं, मनसे नेते प्रकाश महाजन यांचं स्पष्टीकरण। अपक्ष उमेदवारांना धमकावलं जात असल्याचा आरोप असल्यानं शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्या अडचणीत वाढ। वायकर यांच्या विरोधात न्यायालयामध्ये खटला दाखल। हिंदू समाज पक्षाचे नेते भरत शहा यांची माहिती। हे मेवणे आहे, त्यांच्या वायकरचे ही एजंट असताना त्यांनी दुसरे नाव मध्ये घातलेले आहे। जसं तहसीलदारचे FIR मध्ये नाव आला। योगी आदित्यनाथ यांनी मोकळ्या मनानं हाथरस दुर्घटनेमधल्या पीडितांना मदत करावी। मृतांच्या कुटुंबियांशी संवाद झाल्यानंतर पोलीस आणि प्रशासनाची कमी असल्याचं सांगितलं। कुटुंबियांच्या भेटीनंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया। राहुल गांधी वारीमध्ये सहभागी होणार म्हणून रणजितसिंह निंबाळकरांचा जळफळाट। खासदार धैर्यशील मोहितेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर हल्लाबोल। गांधी आज देशभर भारत जोडोसाठी फिरतायत आणि त्यात हा वारीची आपली अनेक वर्षाची परंपरा आहे आणि ती पाहावी त्यांनी, आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही आमंत्रित केलेलं आहे। एवढा जळफळाट करून घ्यायचं काही कारण नाही कोणी। लाडकी बहिणी योजनेच्या अर्जावर मोदींसह सीएम डीसीएमचे फोटो। मोदींसह शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांचे फोटो। लाडकी बहिणी योजनेला आणखी अटी लावा। 2 पेक्षा जास्त मुलं आणि 2 पत्नी असलेल्यांना योजनेचा लाभ नको। विश्व हिंदू परिषदेची मागणी। दर वर्षाला 50 लाख नोकऱ्या तयार करा। पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना। मोदी सरकारचे 3ऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य।
शासकीय निधीमधून मतं मिळवण्याचा राज्य सरकारचा केविलवाणा प्रयत्न, लाडकी बहीण योजनेवर विजय वडेट्टीवार यांची टीका. एखाद्या गरीब कुटुंबामध्ये 3 मुलं असतील तर मदतीसाठी काय हरकत, विश्व हिंदू परिषदेच्या म्हणण्याला किती महत्त्व द्यायचं हे सरकारनं ठरवावं, रोहित पवारांची लाडकी बहीण योजनेवरून टीका. मध्ये एखादं कुटुंब गरीब असेल, त्यांना 3 मुलं असतील, नाही तर 3 महिला त्या कुटुंबात असतील, नाही तर त्यांना 3 मुलं असतील, तर त्यांना मदत द्यायला काय हरकत आहे. महागाईनं जनता त्रस्त, सरकार वसुलीमध्ये व्यस्त, विरोधकांची घोषणाबाजी, महागाई विरोधात विरोधकांचं विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात. एका उमेदवारानं अर्ज मागे घेतला नाही तर निवडणूक अटळ. विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियाचे उमेदवार जिंकतील, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून विश्वास व्यक्त. आमचे उमेदवार माघार घेणार नाहीत, माघारीची नुसती वायफळ चर्चा. अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरींची प्रतिक्रिया. आमचे कोणतेही आमदार विरोधकांच्या संपर्कात नाहीत, मिटकरींचं विधान. मवियाचा अभ्यास करून एक उमेदवार पडेल अशी तजवीज करू, उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य. विधान परिषद निवडणुकीमध्ये ठाकरे किंवा पवारांचा उमेदवार पडणार का, सामंतांच्या विधानानंतर चर्चा सुरू. चांगला अभ्यास करून त्याच्यातला एक पडेल अशी तजवीज महायुतीचे सगळे आमदार करतील.